नमस्कार मंडळी, एका मराठी गृहिणीच्या दिवसात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज सकाळपासून खूप धावपळ चालू होती माझी. किचन आवरलं, अंगण धुतलं, कारण की घरी येणार होत्या आज माझ्या मैत्रिणी. आणि मग काय, प्रत्येक बाईच्या आयुष्यातली समस्या आज मी सुद्धा अनुभवली, ते म्हणजे कपडे. ढीकभर कपडे, हा ड्रेस की तो ड्रेस. शेवटी काय, जुनाच ड्रेस जिंकला. आणि केस आवरता आवरता, तयारी करता करता लक्षात आलं की केस मला म्हणतात, अगं बाई, स्वतःकडेच नाही, जरा माझ्याकडेही लक्ष दे. आता काहीतरी होम रेमेडी केसांसाठी करायची, ती सुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. मग खाली आले, खाली येऊन पाहते तर काय, किचन आवरलेलं जरी असलं तरी नाश्ता पाणी सर्व करायचं बाकी होतं. म्हटलं पटकन ते सगळं काही सेट करून ठेवते. मस्त असा ढोकळा आणि गरमागरम समोसे आणले होते. चटणी, पाण्याचे ग्लास सगळं तयार केलं. असा काहीसा सेटअप तयार होता, कारण की मैत्रिणी आल्यानंतर फक्त गप्पांना वेळ द्यायचा होता, सेटिंग आणि सर्विंगला नाही. फायनली पटकन बेल वाजली, माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या. माझ्या मैत्रिणींची एक खास गोष्ट म्हणजे कोणी माझ्यापेक्षा लहान, कोणी मोठ्या, कोणी माझ्याच वयाच्या आहे. म्हणूनच आमच्या गप्पांमध्ये प्रत्येक वयाचा अनुभव मिळतो आणि खरंच अशी मैत्री आयुष्य खूप सुंदर बनवते. नाश्ता करायला घ्यायचा होता, पण तेवढ्यात माझ्या मैत्रिणींना वेइंग मशीन दिसलं. सगळ्या मैत्रिणींनी पहिले वजन करून घेतलं आणि वजन काटायला असं वाटलं आज माझीच परीक्षा आहे की काय. फायनली गप्पा टप्पा मारून आणि पुढचा प्लॅनसुद्धा आम्ही डिस्कस केला. संध्याकाळच्या वेळेला लवसाठी मस्त असे नाचोज आणि फ्रेंच फ्राईज बनवले होते. टी व्ही पाहता पाहता तो मस्त असा एन्जॉय करत होता. आणि मग काय, अभ्यासाला बसवलं, पण टी व्ही चालू ठेवून आणि अभ्यास करत होता. तुमचेही मुलं असं करता की नाही मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया लवकरच. बाय.